तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणी स्वागत करतो तुमचं आपला चॅनल मास्टर तर मशीनवरती. आज आपण बघणार युनिट टेस्ट फर्स्ट 2026-27 सब्जेक्ट मॅथमॅटिक पास स्टँडर्ड 9. तर विद्यार्थी मित्रांनो, मार्क्स तुमचे टोटल 20 आणि टाईम तुमचा 1 तासाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनल मास्टर तर मशीनवरती बघायला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन फर्स्ट ए. From each of the following sub-equation for elements, answer the given, choose the correct alternative and write it is appropriate. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली काही उदाहरण दिलेले आहे आणि ते उदाहरणमध्ये ए बी सी डी असा पर्याय दिलेला आहे. तर 2 मार्कांसाठी तुम्हाला ए बी सी डी हा पर्याय निवडून उत्तर लिहायचे आहेत. एक पर्याय निवडल्यास तुम्हाला 1 मार्क मिळेल, पण विद्यार्थी मित्रांनो तो पर्याय योग्य निवडायला हवा. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर काही सेकंद तर दुसरा आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर. तर कोणता याच्यामधला सर्ड नाही आहे, तर तो तुम्हाला लिहायचा आहे. 4पैकी कोणता तरी एक सर्ड नाही आहे, तो तुम्हाला लिहायचा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट आणि सेकंडचा आन्सर लिहिल्यास तुम्हाला 2 मार्क मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली क्वेश्चन फर्स्ट बी सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन म्हणजे संपूर्ण तुम्हाला इक्वेशन सोडायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला 2 इक्वेशन दिलेले आहे की फर्स्ट राईट द फॉलोइंग सेट इन रूट्स मेथड फर्स्ट सेट ऑफ इवन नॅचरल नंबर. तर 2 मार्कांसाठी तुम्हाला हा फर्स्ट 2 मार्कांसाठी तुम्हाला 2 विचारले. तर फर्स्ट जो आहे तो 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर खाली सेकंड राईट द कंजुगेट ऑफ द सर्ट. तर याचं तुम्हाला सर्ट लिहायचं आहे. तर 1 मार्कांसाठी हे तुम्हाला 2 सब इक्वेशन विचारले गेलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं क्वेश्चन सेकंड आहे सॉल्व द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी एनीवन. ते ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची. तर सिम्प्लिफाय 2 मार्कांसाठी तुम्हाला एक ही एवढी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर खाली पण एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, पण तुम्हाला ऑरल आहे तिथे. विद्यार्थी मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी सोडवल्यास तुम्हाला 2 मार्क 100% मिळू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय 4 बॉक्स भरायचे आहेत. तर 4 बॉक्स भरल्यास तुम्हाला 2 मार्क 100% मिळतील. त्याच्यानंतर खाली क्वेश्चन तेच ॲक्टिव्हिटीमधलाच दुसरी ॲक्टिव्हिटी इथं तुम्हाला तसंच सेम 4 जागा भरायच्या आहे. इथं पण तुम्हाला 2 मार्क पडतील. पण विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एनी वन सांगितलेलं आहे. त्यापैकी ही एक ॲक्टिव्हिटी सोडवा किंवा ही एक ॲक्टिव्हिटी सोडा. मार्क तर 2च मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली बी सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन एनी टू सॉरी. तर विद्यार्थी मित्रांनो, एनी टू इथे तुम्हाला इक्वेशन सोडायचे. तर तुम्हाला 3 इक्वेशन दिलेले आहे. त्यापैकी तुम्हाला 2 इक्वेशन सोडायचे आहेत 4 मार्कांमध्ये. एक इक्वेशन तुमचं 2 मार्कासाठी आहे. तर ए इज इक्वल टू ब्रॅकेट 1 ए इज इक्वल टू ब्रॅकेट 3 to 7 राईट टू सबसेट ऑफ ए. तर याचे तुम्हाला सबसेट लिहायचे आहे. त्याच्यानंतर खाली सिम्प्लिफाय द सर्ट. याचं तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे सर्ट. तर थर्डमध्ये राईट द रॅशनल नंबर इन दिस फ्रॉम. तर हे तुम्हाला लिहायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 लिहिल्यास तुम्हाला 4 मार्क मिळतील. तर 3 दिलेले आहे. तर तुम्ही 3 जर लिहिले तरी तुमचा एखादा चुकला तरी ते तुमचा मार्क धरलेलाच जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 3A सॉल्व द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. तर ॲक्टिव्हिटी एनी वन ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथं सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला रॅशनल नंबरवरून काही विचारलं गेलेलं आहे. तर तुम्हाला ते लिहायचे. 3 मार्कांसाठी तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी विचारली गेली आहे. ही ॲक्टिव्हिटी सोडवा किंवा तुम्ही ही ॲक्टिव्हिटी सोडवा. तर ऑरल आहे तर ही सोडवली तरी चालेल आणि ती सोडवली तरी चालेल. जी येत नसेल ती नका सोडू, जी येत असेल ती सोडवा. तर विद्यार्थी मित्रांनो, खाली थर्डमधला बी सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन एनी वन. तर एनी वन इक्वेशन तुम्हाला सोडायचं. 2 इक्वेशन तुम्हाला इथं दिलेले आहे. त्यापैकी तुम्ही कोणतंही एक इक्वेशन सोडून मिळू शकतं 3 मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतंही एक इक्वेशन सोडवा आणि तुम्हाला इथं 3 मार्क मिळतं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, एक इक्वेशन जे आहे तुमचं क्वेश्चन 3 मधील बीचं, तर ते आहे तुमच्यासाठी 3 मार्कांचं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली क्वेश्चन 4 सॉल्व द फॉलोइंग सब इक्वेशन एनी वन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला एनी वन इक्वेशन सोडायचे. तर 2 इक्वेशन दिले, त्यापैकी एक इक्वेशन सोडून तुम्हाला 4 मार्क मिळणार. तेव्हा फर्स्टमध्ये सिम्प्लिफायमध्ये तुम्हाला एवढं सिम्प्लिफाय करायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेकंडमध्ये इन हॉस्टेल थर आर 125 स्टुडंट ऑफ विच 18 ड्रिंक टी, 16 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक बोथ 10 अँड कॉफी. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॅफे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला
दोघांपैकी एक सोडायचं. जर तुम्हाला सोपं वाटत आलं तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो सोडवा. त्याच्यासाठी तुम्हाला 4 मार्क हमखास ठेवलेले आहेत. ते 4 मार्क तुम्हाला 100% पडतील. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती आपण इयत्ता 7वी, 8वी, 9वी, 10वीचे संपूर्ण प्रश्नपत्रिका टाकत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून द्या.